ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत, त्याच्या पदरी काम करतायत, मुकामधले आरोपी असतील, अन्य हद्दपार आरोपी असतील, सगळ्यांना आश्रय हा देत असतो। सोलापूरमध्ये माझ्यावरती 2021ला एक हल्ला झाला होता, माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू होता। हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहित आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं। रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या, परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही। आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, आटपाडीमध्ये काही लोक त्यांना पुढे करून, माझ्या समाजाची लोक पुढे करून, अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये, कारण तिथं कुणाच्या मध्ये धमक नाही, माझ्यावरती अटॅक होईल, परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस, ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत, त्याच्या पदरी काम करतायत, मुकामधले आरोपी असतील, अन्य हद्दपार आरोपी असतील, सगळ्यांना आश्रय हा देत असतो।